नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. माफ करा, थोडे दिवस टेक्निकल अडचण होती, ग्लिच होता, तो सॉल्व्ह होत नव्हता, त्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ नाही करू शकलो. थोड्या नवीन लुकमध्ये सुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न होता, पण ते सध्या तरी अजून सक्सेस नाही होऊ शकलं, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ मी पोस्टपोन केलेले. पण आता रेग्युलरली परत पुन्हा पोस्ट व्हायला सुरू होतील आहे या जुन्या लुकमध्ये. ज्यावेळी नवीन टेक्नॉलॉजी माझ्याकडे येईल त्यावेळी आपण ते करू शकेल. तर मार्केट गेले कित्येक दिवस करेक्शन मोडमध्ये आहे आणि सपोर्ट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत आहे. निफ्टीला 23,350 आणि 23,500 ही जी 150 पॉईंटची रेंज एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. हा प्रोटेक्ट व्हायला हवा ह्या फॉलमध्ये असं वाटतं. पण जर नाही झाला तर 23,350च्या खाली क्लोज दिला तर फर्दर सेलिंग येईल. जोपर्यंत निफ्टी 23,350च्या वरती आहे, निश्चित मला वाटतं मार्केट सपोर्ट घेईल आणि एक रिकव्हरी दाखवण्याचा एव्हाना बाउन्स दाखवण्याचा प्रयत्न करू शकेल. आणि त्याचाच आज एक आपण अटेम्प्ट बघितला. मार्केटनं मॉर्निंगपासूनच सुरुवातीपासूनच मार्केटनं बाउन्स घेतलेला 23,350चा सपोर्ट. काल मार्केट ज्या पद्धतीनं क्लोज झालेलं त्याच्या नंतरनं थोडी रिकव्हरी आली आणि आज ओपनिंगपासून निफ्टी जो आहे तो 23,500च्या वर मेंटेन राहिला, सस्टेन राहिला आणि फर्दर शॉर्ट कवरिंग येत गेलं. दुपारच्या सत्रामध्ये 2:30 नंतरनं क्लोजिंग सेशनला मात्र मार्केटला एक 15-20 मिनिटांमध्ये जबरदस्त सेलिंग आलं. हायर लेवलवरून परत पुन्हा एक न्यूज बेस्ड सेलिंग होतं. युक्रेननं रशियाच्या काही ठिकाणांवर नवीन हल्ले चढवलेत, ही न्यूज होती. फारसं रशिया युक्रेन वॉर तसं मार्केटसाठी जुना आहे विषय, पण US आता ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंट चेंज होते, ट्रम्पचं गव्हर्नमेंट येते, ट्रम्प सरकार जानेवारीमध्ये त्यांचा शपथविधी होणार आहे आणि बायडन जो बायडन त्यांनी जाता युक्रेनला परवानगी दिलेली आहे की USचे मिसाईल्स आणि ड्रोन्स आहेत, जे लॉंग रेंज मिसाईल्स आणि ड्रोन्स आहेत, जे युक्रेनला एक पॅकेजमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले, त्यांचा ते वापर करू शकतात रशियाच्या मध्ये अंतर्गत हमला करण्यासाठी. आणि त्याचाच काहीसा भाग पूर्वतयारी म्हणून युक्रेननं रशियावर हल्ले चढवले. ही न्यूज येऊन थडकली, त्यामुळे मार्केटला सेलिंग आलं. त्यानंतर काउंटर कमेंट्री पुतीनकडून आली, रशियाकडून, की पुतीनने सांगितले की आम्ही न्यूक्लिअर वेपनसुद्धा यूज करू शकतो जर काही ठराविक प्रकारच्या मिसाईल्स ज्या युक्रेनकडे आहेत, USनं प्रोव्हाइड केलेत, त्यांचा जर वापर केला गेला तर आम्ही न्यूक्लिअर अटॅक करायलासुद्धा मागे पुढं बघणार नाही. अशा पद्धतीचं कॉमेंट्री पुतीनकडून आली, रशियाकडून. त्या मार्केटला 15-20 मिनिटांमध्ये जबरदस्त सेलिंग येताना बघायला मिळालं आणि मार्केटनं जो काही चांगली बढत आपल्याला दिवसभर इंटॅक्ट ठेवलेली ती क्लोजिंगच्या 15-20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये गमावताना बघायला मिळाले. निफ्टी 23,500च्या आसपास बंद झाला. एवढा बँक निफ्टीसुद्धा 51,000पर्यंत गेलेला, त्यानंतरनं तोही खाली आले आपल्याला बघायला मिळतं. ओव्हरऑल मार्केट जे आहे ते रिकव्हरी घ्यायचा प्रयत्न करते, पण ग्लोबल आता हे नवीन थोडंसं न्यूक्लिअर अटॅकला घेऊन जे काय रशियाचं कमेंट्री आलं ती थोडीशी मार्केटला खूप काळजी करणारी वाटली, त्यामुळे मार्केट खाली आलं. त्यामुळे मार्केट थोडंसं बघणं गरजेचं आहे की ग्लोबल मार्केट्स आणि येणारा न्यूज फ्लो आता त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्या न्यूजला घेऊन रिॲक्शन येईल, त्यानंतर आपल्याला मार्केटची नेक्स्ट मूव बघायला मिळेल. उद्या मार्केटला सुट्टी आहे असेंब्ली इलेक्शन्समुळं. गुरुवारी मार्केट ओपन होताना मात्र ह्या न्यूजला कशा पद्धतीनं ग्लोबल मार्केट्स रिॲक्शन दिले त्यानुसार होईल. आत्ता सध्या तरी युरोपियन मार्केट्स डाऊन आहेत, USचे फ्युचर्स डाऊन आहेत 1-1%. त्यामुळं थोडंसं कदाचित उद्या आपलं खाली गेलं असतं, पण उद्या आपली सुट्टी आहे, त्यामुळे आपण पडण्यापासून वाचलो असं म्हणू शकतो. FIDIचं सेलिंग कंटिन्यू आहे. FIचं कंटिन्युअसली ऑक्टोबरमध्ये रेकॉर्ड 1.25 लाख करोडचं सेलिंग केलं, 1,15,000 करोडच्या आसपासचं. नोव्हेंबरमध्ये सुद्धा ईच अँड एव्हरी डे त्यांनी सेलिंग केलं, पण सेलिंगचा ओघ थोडा कमी होताना दिसायला बघायला मिळतो आहे. नोव्हेंबरमध्ये आत्तापर्यंत जवळपास 31,000 करोडचं सेलिंग केलं आहे. काल 1,400 करोडचं सेलिंग केलं आहे. DIs कंटिन्यू बाय करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात DIsनी रेकॉर्ड बाईंग केलं. नोव्हेंबरमध्ये सुद्धा DIsकडून चांगलं बाईंग झालं आहे. ऑक्टोबरमध्ये जवळपास 90,000 कोटीच्या आसपास आणि सध्या नोव्हेंबरमध्ये जवळपास 17-18,000 करोडच्या आसपास DIsकडून बाईंग झाले. आणि मला वाटतं DIचं बाईंग असेल तर मार्केट थोडंसं फॉल जो आहे तो कमी होईल, अरेस्ट होईल. FIचं सेलिंग थोडं मला वाटतं ट्रम्प गव्हर्नमेंट येईपर्यंत सुरू राहू शकतं किंवा फर्दर इंटरेस्ट रेट्स कट्स येईपर्यंत निश्चित चालू राहू शकतं असं मला वाटतं. पण बाय टाईम बिंग FIचं सेलिंग ज्या पद्धतीनं कमी होते, मला वाटतं ते लवकरात लवकर मे बी नोव्हेंबर महिना अखेर कदाचित थांबू शकतं.
गुरुवारच्या सेशनला उद्या सुट्टी आहे, त्यामुळे गुरुवारच्या सेशनला ट्रेड निफ्टी करायचा असेल. निफ्टीसाठी एक सपोर्ट आहे 23,350. जोपर्यंत त्याच्यावरती आहे मार्केट फर्दर बाउन्स घेऊ शकतं. 23,350च्या खाली क्लोज दिला तर फर्दर सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे 23,350च्या स्टॉप लॉसनं पण बाय करू शकतो. हायर लेवलला 23,800 जो आजचा हाय पॉईंट आहे तिथं एक फर्स्ट रेजिस्टन्स आहे 23,800. 23,800च्या वर गेला तर फर्दर 24,000पर्यंत जाऊ शकतं. पण सोमवारसाठी लोअर लेवलला 23,500च्या खाली आलं तर 23,350 येऊ शकतं. 23,350 स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 23,500च्या वर मेंटेन राहिलं तर परत पुन्हा एक 23,800पर्यंत जाण्याचा निफ्टीचा प्रयत्न राहू शकतो. बँक निफ्टीमध्ये थोडीशी लाँग रेंज आहे. 50,500च्या खाली घसरला तर 50,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो. 50,500च्या वरती आहे मेंटेन, तोपर्यंत 51,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आज ही बँक निफ्टी 51,000पर्यंत पोहोचलेली आहे आणि निफ्टीसुद्धा 23,800पर्यंत पोहोचलेली. त्यामुळे आजचे जे हाय पॉईंट्स आहेत ते सध्याच्या घटकेला गुरुवारसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. त्यांनी नियर टर्म टार्गेट जिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकतं. आणि लोअर लेवलला जे कालचे सोमवारचे लोज आहेत निफ्टीमध्ये 23,350च्या आसपास, बँक निफ्टीमध्ये 50,000च्या आसपास, ते स्ट्रॉंग सपोर्ट झोन म्हणून ॲक्ट होऊ शकतील. त्यामुळे जर रशियाकडून फर्दर एस्केलेशन किंवा युक्रेनकडून फारसं काही हल्ले नाही झाले तर मला वाटतं मे बी उद्या ग्लोबल मार्केट्स स्टेबलाइज होतील आणि आपल्याला गुरुवारी परत पुन्हा पॉझिटिव्ह डे बघायला मिळू शकतो. त्यामुळे हे न्यूज बेस असेल गुरुवारची मुवमेंट. आज FIचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण होपफुली सेलिंगच केलं असेल त्यांनी, कारण कंटिन्युअसली ते सेल करत आहेत. अजून पण ते बाईंग आकडे गेल्या 1.5 महिन्यामध्ये आलेले नाही आहेत. आज NSEमध्ये 1,618 शेअर्स वाढले, त्या बाजूला 846 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 23 शेअर्स वाढले, त्या बाजूला 27 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे. मिड कॅप स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगलं बाईंग झालेलं बघायला मिळतं. NSEमध्ये थोडा मिक्सचर आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या सेम आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा बँक्स, IT, फार्मा, ऑटो या सेक्टर्समध्ये आज तेजी बघायला मिळाली. मेटल आणि ऑइल अँड गॅसमध्ये लास्टच्या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सेलिंग बघायला मिळालं. तसे ओव्हरऑल सगळ्या सेक्टरमध्ये सेलिंग आलं, पण क्लोज निगेटिव्हमध्ये मेटल आणि ऑइल अँड गॅसनं दिलं. बँक्स, IT, फार्मा आणि ऑटो या सेक्टर्समध्ये सक्षमरित्या चांगला अर्धा ते 1% तेजी होऊन बंद झालेले आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर जसं म्हटलं युरोपियन मार्केट्स जवळपास 1% मायनसमध्ये आहेत. या न्यूजमुळं रशिया युक्रेन जे रशियानं कमेंट्स आले आहेत, कॉमेंटरी न्यूक्लिअर अटॅक्सला घेऊन, त्यामुळे थोडंसं दबाव आहे. 1% मायनस आहेत. डाऊ फ्युचर्ससुद्धा 200 पॉईंट मायनस आहेत रशियाच्या कमेंट्समुळं. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की फर्दर आज आणि उद्यामध्ये ग्लोबल मार्केट्सकडून रिॲक्शन कशी होते आणि फर्दर काही कमेंट्स एस्केलेशनचे येतात का. जर वॉरचं न्यूक्लिअर अटॅकची फर्दर चर्चा नाही झाली आणि ग्लोबल मार्केट्स रिकवर दिले तर मला वाटतं गुरुवारी आपण एक परत पुन्हा पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण गुरुवारीची निफ्टी विकली एक्सपायरी आहे. विकली एक्सपायरीला घेऊन सुद्धा आता बँक निफ्टीचे विकली एक्सपायरी बंद झाल्या आहेत. फिन निफ्टी, मिड निफ्टी बंद झाले आहेत. फक्त निफ्टीचे दर गुरुवारची एक्सपायरी असेल आणि बँक निफ्टी आणि फर्दर दुसऱ्या एक्सपायरीत त्या सगळ्या फक्त मंथली असतील. 20 नोव्हेंबरपासून तेही चेंजेस लागू होणार आहेत. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की गुरुवारीसुद्धा मार्केटची मूव या सगळ्या टेक्निकल ज्या चेंजेस आहेत लॉट सायझेसला घेऊन सुद्धा त्या कशा होतील. निफ्टीची सुद्धा 75ची लॉट साईज होईल. त्यामुळे थोडंसं जानेवारीपासून, त्यामुळे थोडं बघणं गरजेचं आहे की या सगळ्याला मार्केट कसं रिॲक्शन देते. तर बघूया मार्केट्स गुरुवारी कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.